परमानंद होय गगनी आनंद माय प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय शररी पूजा लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावो प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय शररी पूजा शिवहर प्रसादाची थोरी महिमा अशी श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा प्रस्तुत सेवेकरता घेतलेला संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या जीवनातील ज्ञान भक्ती आणि वैराग्य प्रदायक असणारं सार म्हणजे प्रसाद आहे आणि त्या प्रसादाची प्राप्ती मनुष्याला झाली की मनुष्य जीवनामध्ये होणारा बदल मनुष्य जीवनामधले इच्छित कर्तव्य जे आहे त्या कर्तव्याला अधिष्ठान सद्गुरू आणि सद्गुरूच्या प्रसादाचं असणं नितांत गरजेचं आहे. मला वाटते वाराणसीचं देवस्थान भगवान शिवालय तथा माता शक्तीपीठ असणारं एक पीठ या वाराणनगरीमध्ये आहे आणि विशेष करून आज या ठिकाणी आमचे आत्मीय मित्र असणारे सहोदर असणारे श्री खाकेश्वर मठाचे मठाधिपती शतस्तर ब्रह्मी निक्षात नीलकंठेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात. माझे गुरुवर्य शिवाचार्य रत्न विभूषित सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांनाही नमन करून या पवित्र बारड नगरीचे माहेश्वर मूर्ती श्री बाळू महाराज या ठिकाणी उपस्थित सर्व अप्रतिम ब्रह्मनाद करणारे मृदंगाचार्य अप्रतिम गायनाच्या माध्यमातून भगवान शंकरांना भक्तीच्या बंधामध्ये परिणित करणारे समस्त गायक वर्ग टाळकरी उपस्थित सर्व पंचक्रोशीतून आलेले भाविक भक्तगण माता बंधू पिता आणि भगिनी खरोखर आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण या ठिकाणी मला महज आनंद होतोय. शैव आणि वैष्णवांचा मेळावा आज या ठिकाणी उभा आहे. पाठीमागे अनेक वारकरी टाळकरी टाळ घेऊन उभे आहेत. म्हणजे संत वाङ्मयामध्ये असं वाक्य आलेलं आहे पहिला वारकरी जीवनामध्ये विश्वनाथ होता आणि पहिला शैव लिंगधारी कोण असेल तर तो भगवान विष्णू आहे. जगाला लिंग अर्चना कशी करावी याची दिशा देणारं तत्व म्हणजे विष्णू तत्व आहे आणि जगाला वारकरी कसं व्हावं याचं शिक्षण देणारं तत्व म्हणजे विश्वनाथ आहे. आणि म्हणून विश्वनाथ आणि विष्णू यांचं ऐक्य साधन म्हणजे प्रसाद आहे. शिवहर प्रसाद मानवाच्या जीवनामध्ये अनेक परिणाम करतो. पहा जीवनामध्ये प्रसाद प्राप्त झाला नाही तर माईक सुद्धा चांगला भेटत नाही. याचा अर्थ मलाही प्रसाद अजून चांगला भेटला नाही. सगळ्या गोष्टी चांगल्या मृदंग वादकांना मृदंग चांगला भेटावा गायकांना चांगला स्वर भेटावा टाळकऱ्यांना चांगला टाळ भेटावा पेटी वादकांना चांगला पेटी भेटावी ऐकणाऱ्यांना चांगले शब्द भेटावे याकरता माईक सिस्टम चांगला असावं नाही तर सप्त्याचे 12 वाजले म्हणून समजा. शिवहर कारण असं आहे की सर्वांना डीजे वाजून सवय लागलेली आहे. त्याला सत्ता वाजून सवय नसली की अशा पद्धतीच्या भानगडी होतात. शिवहर तो शिकत आहे निश्चित पुढल्या वर्षी चांगल्या पद्धतीची सोय करेल अशी अपेक्षा आपण करू.
मला सांगायचं इतकंच आहे की आज या ठिकाणी मातृशक्ती बहुसंख्येनं उपस्थित आहे आणि म्हणून आजचा प्रसाद मातृशक्तीचा प्रसाद आहे असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही. कारण या बारड नगरीला लाभलेली देवी म्हणजे कोणती देवी? शीतला माता. शीतला म्हणजे काय? तुमच्या गावामध्ये बारडची शीतला माता किती वर्षापासून आहे? युगानुयुग आहे. जेव्हापासून भगवान शिव आहेत तेव्हापासून या शक्तीचं वास्तव्य या बारड नगरीमध्ये आहे. आणि म्हणून एका ठिकाणी म्हणतात या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. शक्तीचं अस्तित्व म्हणजे शिवाचं दर्शन आहे. शक्तीचा गौरव म्हणजे शिवाचा गौरव आहे. शक्तीची पूजा म्हणजे साक्षात भगवंताची पूजा आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी शक्ती रूप असणाऱ्या माता, शक्ती स्वरूप असणाऱ्या भगिनी या अखंड शिवनाम यज्ञामध्ये उपस्थित आहेत. म्हणजे ही शीतला माता त्यांच्या रूपाने या ठिकाणी आलेली आहे. शिवहर अखंड शिवनाम यज्ञ कमिटीचा मी विशेष धन्यवाद देतो. मी मंदिरामध्ये प्रवेश करताना इतके चांगले गायक, इतके चांगले वादक पाहून मलाही आनंद झाला. आणि मग मला गंमत अशी आहे, एका कीर्तनकाराचा आत्मा म्हणजे माईक असतो आणि शरीरातून आत्मा गेल्यावर शरीराची किंमत शून्य आहे. आणि कीर्तनकाराच्या समोरल्या माईक मधला आवाज गेल्यावर कीर्तनकाराची किंमत, हे बघण्यासाठी बोलवले काय मला? शिवहर हा झाला विनोदाचा भाग. कधी कधी अशा पद्धतीच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. मला एवढंच सांगायचं आहे की गुरुप्रसाद म्हणजे काय? दुःखातून सुखाकडे जाणे म्हणजे प्रसाद. अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे म्हणजे प्रसाद. तिमिरातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे प्रकाश. जीवाचा शिव होणे म्हणजे प्रसाद. नवे नवे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे प्रसाद. आणि हा प्रसाद पूर्ण होण्याकरता जे विशेषण आहे ते गुरुच आहे. जीवनामध्ये गुरु करणं महत्वाचं आहे. गुरु अत्यंत महत्वाचा आहे. कारण गुरु म्हणजे चिंतामणी, गुरु म्हणजे कामधेनू किंबहुना गुरु म्हणजे कल्पतरू आहे. कल्पतरू, कामधेनू आणि चिंतामणी या सर्व रत्नांनी आपल्या घरामध्ये वास्तव्य करावं आणि आपण इच्छा कराव्यात, त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्याही पेक्षा अधिक शक्तिशाली तत्व कोणतं असेल तर ते गुरुतत्व आहे. शिवहर सद्गुरु तत्वामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती विराजित आहेत. कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती आणि अन्यथा कर्तुम शक्ती. या तिन्ही प्रकारच्या शक्ती ज्या ठिकाणी विराजित असतात तो सामर्थ्यशाली गुरु आहे. म्हणून आमचे संत एका ठिकाणी बोलतात की काय सांगू मी माझ्या स्वामींचा उपकार, थोरावनी थोर केलेवर. आपल्याला थोरत्वाने महान पद देणारं तत्व कोणतं असेल तर ते गुरु तत्व आहे. आणि म्हणून गुरु तत्व आपल्याला प्राप्त झालं तर गुरु तत्व आपल्या ज्ञानरूपी डोळ्यांना ज्ञानरूपी अंजन लावतात. आणि ते अंजन एकदा लावलं की आपल्याला ज्ञान दिसतं.
तर भूमिखालचं धन दिसतं. डोळ्याला काजळ लावलं तर भूमिखालचं धन दिसतं आणि डोळ्यांना जर ज्ञानांजन लावलं तर मोक्षरूपी फळाची प्राप्ती होते. आणि त्या मोक्षरूपी फळाची प्राप्ती करून देणारं अंजन म्हणजे जीवनातला प्रसाद आहे. शिवहर भारताची भूमी सुद्धा आपला आत्मा आहे, लक्षात ठेवा. मॅक्सवेलर नावाचा दार्शनिक भारत देशामध्ये आला होता आणि भारत देशामध्ये आता तो नौकेनं आला होता आणि आता भारत देशाच्या भूमीवर आता पाय ठेवणार. तितक्यात त्यानं पाय पाठीमागे घेतला आणि पहिल्यांदा भूमीला काय केलं, हात लावला. सोबतच्या लोकांनी प्रश्न केला, सगळेजण भूमीवर पाय ठेवतात आणि तुम्ही भूमीवर हात का ठेवता? मॅक्सवेलरला प्रश्न केले. त्यावेळी मॅक्सवेलर सांगतो, भारताची भूमी ही धर्मभूमी आहे आणि माझा जन्म ज्या भूमीमध्ये झाला ती भोगभूमी आहे. भोगातून धर्माकडे प्रवास करायचा असेल तर आधी हाताने नमस्कार करावा लागतो, पायानं नाही. पायानं नमस्कार करणं म्हणजे लाथ मारणं आणि हाताने नमस्कार करणं म्हणजे भूमीचा गौरव आहे, तत्वाचा गौरव आहे, धर्माचा गौरव आहे. आणि तो गौरव करणे दार्शनिकांना प्राप्त झाली. कशामुळं? फक्त आणि फक्त गुरुप्रसादामुळे. गुरुप्रसादानं तयार झालेली भगवद्गीता त्या दार्शनिकांनी पठण आणि वाचन केली होती. त्यांच्यामध्ये एवढा बदल शास्त्र वाचल्यावर होतो, मग आपल्यामध्ये कोणता बदल होणार नाही? निश्चितच आपल्यामध्ये सुद्धा बदल होतो आणि तो बदल व्हावा याकरता जे घ्यायचं असतं त्याला प्रसाद असं म्हणावं. शिवहर